तर पेपरफुटीमुळे रद्द झालेली नीटची फेरपरीक्षा आता होणार आहे 21 जूनला। पेपरफुटीमुळे 3 मे रोजी झालेली परीक्षा प्रक्रियाच रद्द करण्यात आली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज पत्रकार परिषद घेत नव्या परीक्षेबाबत घोषणा केल्या। 21 तारखेला होणारी परीक्षा दुपारी 2 ते 5:15 अशी होईल। यावेळी 15 मिनिटं वेळ वाढवून देण्यात आली आहे। तर पुढच्या वर्षीपासून नीटची परीक्षा ऑनलाईन घेतली जाणार आहे। कि परीक्षा में थोड़ा हमको जो उनकी फॉर्मेलिटीज है, ओएमआर शीट को दस्तखत करना, आरंभ में एक बार करना, अंत में भी एक बार करना, उसमें हमारे विद्यार्थियों कोर टाइम में कटौती हुई थी। जो 2 से 5 एग्जामिनेशन टाइम था, उसको ध्यान में रखते एनटीए ने तुरंत एक निष्पत्ति किया है कि उसको और 15 मिनट बढ़ाएं। 2 से शुरू होगा, 5:15 तक ये परीक्षा की समय बढ़ाया जाएगा। तर नीट फेरपरीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे। त्यावर विद्यार्थ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत बघूया। फर्स्ट एक्झाम दिली होती ती चांगली होती। आम्ही त्याच्यासाठी वेल प्रिपेअर्ड होतो आणि आता जी आमची डेट आलेली आहे एक्झामची त्याच्यासाठी आम्हाला खूप कमी प्रिपरेशन टाईम आहे। आम्ही इवन मेंटली रेडी नाही आहे त्याच्यासाठी, कारण आम्ही ऑलरेडी वेकेशन मोडमध्ये गेलो होतो। मग ते एक विश्वास तुटून गेला की ही एक्झाम फेअर आहे का, आमचे कष्ट हे खरंमध्ये उपयोगी होणार आहे का। परत एक्झाम द्यायची आहे, आता परत काय होईल, परत ती झिरोपासून परत प्रिपरेशन करायची, तर आता कसं सगळं एवढं हँडल होईल, एवढा कमी टाईम आहे, परत आता ते नाही होऊ शकत की तेवढं प्रिपरेशन परत ती नाहीच होऊ पॉसिबलच नाही। म्हणजे त्याचा काय आता कसं करायचं त्याचा परत नाही समजत आहे।